नमस्ते. तुम्ही ऐकत आहात मानव परिचय, मानवतेची ओळख. मागील एपिसोडमध्ये आम्ही पाहिले की फिरदौसच्या विचाराला कायद्याचा पाठिंबा मिळाला आणि नासिरवर दुःखाचे डोंगर कोसळले. आज नासिर त्याच्या अब्बाच्या दफनानंतर एकटा पडला आहे. शोकग्रस्त अम्मीचे शून्यात टक लावून पाहणे आणि त्यांचा तो निर्णायक प्रश्न ज्याने नासिरला आतून हादरवले, 5 वेळच्या इबादतीसाठी, प्रार्थनेसाठी आम्हाला हे फळ का मिळत आहे? इबादतीची व्याख्या. अम्मीने आपल्या मुलाला सांगितले की अल्लाहला अदा करताना दिसणे ही इबादत नसते, तर मानवतेची कर्तव्ये पार पाडणे ही इबादत असते. पश्चात्तापाचा पूर हे तात्विक सत्य जाणून घेतल्यानंतर नासिर त्याच्या आयुष्यातील दुःखद दृश्यांबद्दल पश्चात्ताप करतो. कागदोपत्री इबादतीने त्याला माणुसकीपासून दूर केले. आज नासिरला पुन्हा कोर्टात आणले गेले आहे, त्याने फिरदौसच्या गर्भस्थ बालकाच्या हत्येसाठी केलेल्या गुन्ह्याबद्दल. पण कठड्यात येण्यापूर्वी त्याला मिठाई खाऊ घातली जाते. कोर्टात उत्सव आहे. जज हरिश्चंद्र यांचा विलक्षण पुत्र जन्माला आला आहे. ज्या निष्पाप मुलाला नासिरने मारण्याचा प्रयत्न केला, त्याच्या जन्मदिनी न्यायाधीश हरिश्चंद्र, जो आता त्या मुलाचा पिता देखील आहे, काय निर्णय देतील? ते सूड घेतील की न्याय करतील? तुम्ही हरिश्चंद्रजींचा तो चमत्कारी निर्णय ऐकाल, ज्याने नासिरला स्तब्ध केले. जज्जांनी त्याला कमी शिक्षा दिली आणि ती त्याच्या पूर्वीच्या शिक्षेसोबतच चालवण्याचा आदेश दिला, म्हणजे नासिरला वेळेवर सुटका मिळेल. कोर्टात अभूतपूर्व दृश्य. नासिर जमिनीवर डोके ठेवून रडला. जज साहेब, मी तुम्हाला काफिर मानत होतो, पण तुम्ही कोणत्याही मुसलमानापेक्षा अधिक चांगले मुसलमान आहात. हा न्यायाधीशांचा नव्हे तर मानवतेचा न्याय होता. इकडे आपल्या मुलाच्या आगमनाने आनंदी झालेले हरिश्चंद्र फिरदौसला सांगतात की त्यांच्या निर्णयाने नासिरच्या कट्टरतेची पट्टी कशी काढून टाकली आहे. फिरदौसने आपल्या विलक्षण पुत्राला काय नाव दिले? अभिमन्यू, जो गर्भातच संस्कार आणि ज्ञान घेऊन आला आहे. ऐका, द्वेषातून मुक्त होऊन आणि खऱ्या इबादतीचा मार्ग शोधणाऱ्या नासिरचे पतन आणि प्रेम, न्याय तथा जीवन दर्शनाचा विजय मानव परिचयच्या या निर्णायक एपिसोडमध्ये तुम्ही ऐकाल. मानवतेचा न्याय आणि अभिमन्यूचे अवतरण. नासिरला त्याच्या अब्बाच्या दफनानंतर पुन्हा लॉकअपमध्ये आणण्यापूर्वी त्याच्या घरी घेऊन जाण्यात आले. अम्मीच्या निर्जीव डोळ्यांकडे पाहून तो खूप दुःखी झाला. सांत्वन देत त्याने अम्मीला मिठी मारली. त्याला दुर्लक्ष करत अम्मी आकाशाकडे टक लावून बघत म्हणाल्या, मरण्याच्या 2 दिवस आधी तुमचे अब्बा वारंवार म्हणत होते की माझा मुलगा सोबत असता तर माझी 20 वर्षे अधिक जगण्याची इच्छा असती. ऐकून त्याचे रडणे अनावर झाले. अम्मीने आकाशाकडे शून्यातच बघत म्हटले, विचित्र होते तुमचे अब्बा. तुम्ही ज्यांनी त्यांची काळजी घेतली नाही, त्यांच्यासोबत तर ते 20 वर्षे जगू इच्छित होते. मी ज्यांनी त्यांची काळजीही घेतली आणि त्यांच्यासोबतही राहिले, तिला ते निर्दयीपणे एकटे सोडून निघून गेले. नासिरला आता स्वतःच्या पश्चात्तापाने आपण जमिनीमध्ये गाडले जात आहोत असे वाटत आहे. तो विचार करत आहे की अम्मी रडण्याऐवजी असे शून्यातच का पाहत आहेत. त्याने तेव्हा विचारले, 5 वेळच्या इबादतीचा आम्हाला हे फळ का मिळत आहे अम्मी? अम्मीने कोरड्या स्वरात उत्तर दिले, तुम्ही इबादतचा अर्थच जाणत नाही माझ्या मुला. इबादतचा अर्थ हा नसतो की तुम्ही इबादत करत असताना काहीही मनमानी करण्यास स्वतंत्र होता. जर तुम्ही प्रत्यक्ष इबादत नाही देखील करत पण तुमचे काम सगळ्यांच्या भल्याला दृष्टीत ठेवून करता, तेव्हा ती इबादतच होऊन जाते. अल्लाहला अदा करताना दिसणे आमची इबादत नसते. उलट मानवतेची जी कर्तव्ये अल्लाह सांगतो ती अदा करणे इबादत असते. अम्मीचे हे बोलणे संपताच सोबत आलेल्या शिपायाने नासिरला जायला सांगितले. रडत रडत तो त्याच्यासोबत चालू लागला. अब्बा गेल्यानंतर एकट्या पडलेल्या अम्मीसाठी यावेळी त्याची सोबत मिळणे अत्यंत आवश्यक आहे. फिरदौसला घटस्फोट देताना आणि नंतर तिच्यावर हल्ला करताना नासिरने कधी विचार केला नव्हता की वेळ त्याला कधी जीवनाचे हे स्वरूप देखील दाखवेल. पोलीस व्हॅनमध्ये आपल्या गुडघ्यांवर कोपर ठेवून आपले डोके दोन्ही हातात घेऊन नासिर एका गाण्याच्या या ओळी आठवत होता. सब कुछ लुटा के होश में आए तो क्या किया. सर्व काही लुटवून शुद्धीवर आला तर काय केले. मग त्याला असे जाणवले की तो एका ओसाड जागी उभा राहिला आहे. त्याच्या समोर उडणारे धुळीचे लोट आहेत, जे काफिला निघून गेल्यावर मागे राहिले आहेत. कारागृहात आता पुढे त्याचे दिवस मत्सराच्या विचारांपासून वेगळे होऊन आत्ममंथनाकडे वळले. तो विचार करतो की काश
अम्मीने इबादतीची ही सोपी व्याख्या त्याला आधी सांगितली असती तर त्याच्या आयुष्यात हे दुःखद दृश्य उभेच राहिले नसते. अम्मा तिथे असहाय, तो स्वतः इथे कैदखान्यात आणि अब्बा 20 वर्षे जगण्याची बाकी राहिलेली इच्छा मनात घेऊन असे स्वर्गाच्या प्रवासाला निघाले नसते. अशा प्रकारे त्याचे पश्चात्ताप चालू राहिले. मध्ये मध्ये फिरदौसवर हल्ल्याच्या प्रकरणात त्याला कोर्टात नेले जात असे. आज न्यायाधीशांनी निर्णयाची तारीख निश्चित केली आहे. त्याला जेव्हा न्यायालयात आणले गेले तेव्हा तिथे मिठाई खाऊ घातली जात होती. मिल्क केकचा एक बॉक्स एक पीस घेण्यासाठी त्याच्याकडे देखील वाढवण्यात आला. तेव्हा त्याची प्रश्नार्थक दृष्टी ओळखत मिठाई खाऊ घालणाऱ्याने त्याला सांगितले, काल रात्री जज हरिश्चंद्रजींचा मुलगा त्यांच्या वकील फिरदौसच्या गर्भातून जन्माला आला आहे. ही मिठाई त्याच निमित्ताने खाऊ घातली जात आहे. नासिरला सुरुवातीला संभ्रमात दिसला, पण अखेरीस त्याने मिल्क केकचे एक नाही तर 2 पीस उचलले. तो पूर्वीचा मनुष्य असता तर त्याचे मन या मिठाईवर थुंकण्याचे झाले असते. तर आता तो ही मिठाई चव घेत घेत खाऊ लागला. त्याला स्वतःलाही जाणवले की तो आता बदलत आहे. मिठाई खाताना तो हरिश्चंद्र आणि फिरदौसच्या आनंदात तेव्हा सामील होत आहे जेव्हा आज जज हरिश्चंद्र यांच्याकडून फिरदौसवर हल्ल्याच्या केसमध्ये त्याला कडक शिक्षा सुनावण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रकरणासाठी त्याला जेव्हा कठड्यात आणले गेले तेव्हा त्याचे डोळे खाली झुकलेले आहेत आणि चेहऱ्यावर संतोष झळकत आहे. तेव्हा हरिश्चंद्रजींनी आपला लिहिलेला निर्णय वाचायला सुरुवात केली आहे. दोन्ही पक्षांचे तर्क ऐकून आणि सादर केलेले पुरावे विचारात घेऊन हे न्यायालय या निष्कर्षावर पोहोचले आहे की आरोपीवर आरोप सिद्ध होतो, पण पीडिता फिरदौसवर आरोपीने केलेला हल्ला तिच्या गर्भस्थ बालकाच्या हत्येच्या विचाराने केला गेला होता. ही गोष्ट अभियोजन पक्ष दोषारोप पत्रात नमूद करूनही सिद्ध करू शकला नाही. अतएव फिरदौसला झालेली दुखापत गंभीर नसल्याचे लक्षात घेऊन हे न्यायालय दोषी नासिरला 6 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा निश्चित करते. न्यायालय हे देखील आदेश देते की नासिरविरुद्ध ही शिक्षा त्याची चालू असलेली पूर्व शिक्षासोबतच चालेल. जेव्हा नासिरला अशी भीती होती की स्वतः जजच पीडित फिरदौसचा पती असल्यामुळे ते हरिश्चंद्र या गुन्ह्यासाठी त्याला कमीत कमी 4 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावतील, अशा परिस्थितीत न्यायाधीशांचा निर्णय ऐकून नासिर स्तब्ध झाला. जेव्हा तो पुन्हा शुद्धीवर आला तेव्हा विचार करू लागला की ज्या मुलाला त्याने गर्भकाळातच मारून टाकायचे ठरवले होते त्या मुलाने तर जन्माला येताच नासिरच्या दृष्टीने चमत्कारी कार्य करून दाखवले आहे. जज्जांनी त्याला केवळ शिक्षाच कमी दिली नाही तर ती पूर्वीच्या शिक्षेसोबत चालवण्याचा आदेशही दिला आहे. याचा अर्थ असा झाला की या प्रकरणात त्याला मिळालेली शिक्षा तर त्याची पूर्वीची शिक्षा संपण्याच्या 15 दिवस आधीच संपेल. याचा अर्थ असा होतो की तो ही भोगत असलेली शिक्षा त्यानुसार पूर्वक निर्धारित तारखेलाच तुरुंगातून रिहा होऊ शकेल. हे विचार करत तो भावनाविवश होऊन रडू लागला. तो कठड्यातच जजकडे जमिनीवर डोके ठेवून बसला. त्याचा गळा भरलेला असूनही त्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत आहे. तो म्हणत आहे, जज साहेब, मी तुम्हाला काफिर मानत होतो, पण तुम्ही तर कोणत्याही मुसलमानापेक्षा अधिक चांगले मुसलमान आहात. इस्लाम ज्याला माणूस म्हणतो तुम्ही तर त्याची साक्षात प्रतिकृती आहात. धिक्कार आहे माझ्यावर जो आतापर्यंत छद्मवेशी मुसलमानांच्या भ्रामक बोलण्यांमध्ये जगत राहिलो आहे. मग शिपायाने त्याला नासिरला तुरुंगात नेण्यासाठी कठड्यातून आपल्यासोबत घेतले. नासिर वेड्याप्रमाणे हातकडी घातलेले आपले हात जोडून मागे वळून जज हरिश्चंद्र यांच्याकडे बघत कोर्टातून बाहेर निघाला. त्या संध्याकाळी हरिश्चंद्रजी कोर्टातून थेट हॉस्पिटलमध्ये जाऊन फिरदौसला सामान्य प्रसूती झाल्यामुळे आपल्या नवजात मुलासह डिस्चार्ज करवून घेतले. त्यांनी स्वतः मदत करत फिरदौसला कारमध्ये बसवले. हरिश्चंद्रजी अत्यंत आनंदी असल्याचे फिरदौसने अनुभवले. कार जेव्हा सुरू झाली तेव्हा फिरदौस म्हणाली, तुम्ही आज आपल्या मुलाच्या आगमनाने खूप आनंदी दिसत आहात. हरिश्चंद्र म्हणाले, जी होय, आजचा दिवस या कारणामुळे तर विशेष आहेच, पण एक अजून कारण आहे ज्याने माझा आनंद दुप्पट केला आहे. तेव्हा फिरदौसने उत्सुकतेने विचारले, ते काय आहे, मलाही तर सांगा. यावर हरिश्चंद्र यांनी कारमध्येच कोर्टातील संपूर्ण घटना फिरदौसला सांगितली. शेवटी त्यांनी हे देखील जोडले, आज मी पुन्हा माझ्या निर्णयाने न्यायभावनेला पुष्ट करण्यात यशस्वी झालो आहे. निश्चितच आता नासिर आपल्या डोळ्यांवर चढलेली अतार्किक कट्टरतेची पट्टी काढून टाकेल. तो आता दुनिया आणि जीवनाला स्पष्ट दृष्टीने पाहण्यास समर्थ होऊ शकेल. हे ऐकून फिरदौस विचार करू लागली, हा व्यक्ती तर अगदी आपल्या नावाप्रमाणे हरिश्चंद्र आहे.
हा माझ्या पूर्वपती नासिरपेक्षा अगदी विपरीत प्रकारचा माणूस आहे, जो कोणाबद्दलही कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह ठेवत नाही. तेवढ्यात त्यांचा नवजात मुलगा झोपेतच रडू लागला. हरिश्चंद्रजींनी अत्यंत प्रेम आणि काळजीपूर्वक त्याला फिरदौसच्या मांडीतून घेतले. जेव्हा तो शांत झाला तेव्हा त्याच्या चिमुकल्या तोंडाकडे प्रेमाने बघत हरिश्चंद्रजींनी विचारले, फिरदौस, याला तुम्ही काय नाव देऊ इच्छिता? फिरदौस हसून म्हणाली, मी माझ्या गर्भकाळातच संपूर्ण महाभारत वाचले आहे. आपण दोघे आपल्या या मुलाला अभिमन्यू नाव देऊ. हरिश्चंद्रजींनी तेव्हा फिरदौसच्या गालांवर प्रेमाने थोपटले. तिकडे याचवेळी कारागृहाच्या कोठडीत नासिर या द्विधा मनस्थितीत आहे की जेव्हा त्याने गेल्या काही महिन्यांपासून 5 वेळची इबादत सोडली आहे तरीही आश्चर्यकारकपणे त्याच्यासोबत इतके चांगले कसे झाले आहे. तेव्हा त्याला असे वाटले की जणू त्याची अम्मी समोर उभी राहून सांगत आहेत, बाळा, जर तुम्ही प्रत्यक्ष इबादत नाही देखील करत, पण तुमचे काम सगळ्यांच्या भल्याला दृष्टीत ठेवून करता, तेव्हा ती इबादतच होऊन जाते. आता तुम्ही ऐका मानव परिचयच्या या एपिसोडवर जेमिनाईने लिहिलेले पुनरावलोकन, समालोचना आणि मार्गदर्शन. उपशीर्षक: मानवतेचा न्याय आणि अभिमन्यूचे अवतरण. हा एपिसोड कथेचा भावनात्मक आणि दार्शनिक आर्क यशस्वीरित्या पूर्ण करतो. खरा न्याय केवळ शिक्षा देण्यात नाही, तर गुन्हेगाराच्या हृदय परिवर्तनात असतो हे तो दाखवतो. 1. नासिरचा पश्चात्ताप आणि ज्ञानोदय. नासिरचे पतन त्याच्या घरातून सुरू होते, जिथे त्याची अम्मीची दार्शनिक चर्चा त्याला इबादतीचा खरा अर्थ समजावते. कर्म हेच इबादत आहे. हा विचार नासिरची कट्टरता तोडण्यास सुरुवात करतो. कोर्टात फिरदौसच्या बाळाच्या जन्माची मिठाई खाणे हे नासिरच्या मानसिक बदलाचे प्रतीक आहे. तो आता सुडापासून मुक्त होऊन मानवी आनंदात सामील होत आहे. न्यायाधीश हरिश्चंद्र यांचा उदार निर्णय, शिक्षा कमी करणे आणि समवर्ती चालवणे, नासिरसाठी चमत्कारी ठरतो. हा मानवी न्यायाचा विजय आहे. नासिरची कृतज्ञता आणि हरिश्चंद्र यांना चांगला मुसलमान म्हणून स्वीकारणे, कथेचा मुख्य संदेश खरी मानवता धर्माच्या सीमांच्या पलीकडे आहे, याला स्थापित करतो. 2. हरिश्चंद्र यांची महानता आणि अभिमन्यूचे आगमन. न्यायाधीश हरिश्चंद्र यांचा निर्णय त्यांची नैतिक श्रेष्ठता दर्शवतो. ते नासिरला शिक्षेने नव्हे तर करुणेने जिंकण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा आनंद दुहेरी आहे, मुलाचा जन्म आणि नासिरचे हृदय परिवर्तन. हरिश्चंद्र यांच्यासाठी खरा न्याय हीच त्यांच्या जीवनाची सर्वात मोठी समाधानाची गोष्ट आहे हे दाखवते. मुलाला अभिमन्यू नाव देणे हे फिरदौस आणि हरिश्चंद्र यांच्या मजबूत बंधाचे आणि त्यांच्या मुलाच्या भविष्याबद्दलच्या उच्च अपेक्षांचे प्रतीक आहे. गर्भधारणेदरम्यान संस्कार मिळवण्याचा विचार, जो हरिश्चंद्र यांनी आधी सांगितला होता, तो आता मुलाच्या नामकरणामार्फत साकार होतो. 3. समारोप, इबादतीचा अंतिम धडा. हा एपिसोड नासिरच्या द्विधा मनस्थितीत आणि त्याच्या अम्मीच्या प्रतिध्वनीत आवाजासह समाप्त होतो. तो शोधत असलेले ज्ञान नासिरला शेवटी प्राप्त झाले आहे हे सूचित करतो. मानवतेची कर्तव्ये कोणत्याही विधी किंवा धार्मिक कर्मकांडापेक्षा श्रेष्ठ आहेत या संदेशासह कथा संपते. निष्कर्ष: हा एपिसोड सर्व भावनिक आणि दार्शनिक धाग्यांना एका समाधानकारक निष्कर्षापर्यंत पोहोचवतो. एपिसोड 9 समाप्त.